नमस्कार मंडळी. आजची रेसिपी आहे चटकदार चमचमीत अशी जिभेला चटके देणारी पावभाजीची रेसिपी. पावभाजी खायला जुहूला जायची गरज नाही, कारण ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे भरपूर भाज्या घालून, कारण हिवाळा आहे आणि भरपूर ताज्या भाज्या मिळत आहे. चला मग बघूया. सगळ्यात आधी इथे मी 1 वाटी इतकं फ्लावर, गाजर, मटार आणि 3 ते 4 बटाटे छान उकळून घेतलेले आहे. आता एका कढईमध्ये किंवा पॅनमध्ये तेल घाला आणि बटर घाला. दोन्ही वितळले की त्यामध्ये जिरं घाला आणि एक बारीक चिरलेला मोठा कांदा आणि एक शिमला मिरची मोठी घेतलेली आहे मी. छानपैकी याला परतून घ्या आणि मऊ येऊ द्या. जरा मऊ आले की यामध्ये आपण एक मोठा चमचाभर अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट घालूया. छान हे शिजलं की त्यामध्ये आपले मसाले घालूया. मसाल्यांपैकी मी ते घेतला मोठा चमचा लाल तिखट, त्यासोबत धने पावडर, हळद, कांदा लसूण मसाला, थोडासा गरम मसाला आणि चवीप्रमाणे मीठ. मसाले छान परतले गेले की यामध्ये 2 मोठे टोमॅटो चिरून घातलेले आहे. त्यासोबत यामध्ये मी 1 मोठा चमचा इतका पावभाजी मसाला घातलेला आहे. आता आपल्याला टोमॅटो मऊ होईपर्यंत शिजू द्यायचे. टोमॅटो शिजले की यामध्ये आपण मॅश केलेल्या भाज्या घालूया. त्यासोबत इथे थोडं पाणी घालूया. सगळं एकजीव करून घ्या. तुम्ही बघू शकता एकजीव केल्यावरती तेल जरा कमी वाटत आहे. आता यामध्ये अर्धा ग्लास इतकं पाणी घाला आणि परत छान मिसळून घ्या. आता याला कोथिंबीर घालून एक उकळी फुटू देऊया आपण. आपल्याला कन्सिस्टन्सी जर पातळ हवी असेल तर जास्ती पाणी ठेवा आणि भाज्या भरपूर मॅश करा. उकळी फुटली की त्यामध्ये बटर घाला, एकजीव करा आणि आपली भाजी झाली तयार. सगळ्यात शेवटी यामध्ये मी कोथिंबीर घातली आहे आणि याला सर्विंगसाठी रेडी केलं. तुम्ही जर पावभाजी पातळ हवी असेल तर आणखी मॅश करून पाणी घालून ठेवू शकता. चला मग, पाव रेडी आहे, भाजी रेडी आहे. रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करा आणि आम्हाला सांगा कशी वाटली.